आपल्या लेकीला आपल्या सेवेची एक वेळ संधी देण्याचे आमदार प्रणितीताई शिंदे यांचे आवाहन। काँग्रेस महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार तथा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ ओम गर्जना चौक येथे आयोजित कोपरा सभेत आमदार प्रणितीताई शिंदे बोलत होत्या। यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह पृथ्वीराज माने, ठाकरे गट सेनेचे उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे, वैभवी फाउंडेशनचे सागर शहा, श्रीकांत मेलगे पाटील, अण्णाराव भोपळे, सोमनाथ पाटील, सिद्धाराम पॅटी, डावरे मामा, विजय निसांदार, राजू भरमगोंडे, अजित पात्रे, बाजीराव बुळगुंडे, सुज्ञानी कोटावळे, संपन्न दिवाकर, बसवेश्वर बुरकुल, शंकर कांबळे, मिलिंद गोटे, हेमंत जाधव, रोहिणी धोत्रे, राहुल जाधव, आकाश गायकवाड आदींची उपस्थिती होती। तुमचा आशीर्वाद घ्यायला आले। मी लोकसभा निवडणूक लढत आहे, मोठी निवडणूक आहे। 6 तालुके आहे जे मतदान करतात। मी शहर मध्यची गेले 15 वर्ष आमदार आहे आणि तुमच्यासारख्याच प्रेमळ लोकांनी मला 3 वेळा निवडून आणलं, सलग 3 वेळा निवडून आणलं। मला असं वाटतं की कामाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट नव्हती जी मी राजकारणात आणते। काम बघूनच लोकांनी मला निवडून आणलं आणि माझ्या लोकांनी मला विश्वास दिला की लोकशाही जिवंत आहे। मी आतुरतेने वाट पाहत होती की तुमची सेवा कधी करायला मिळेल आणि मला आज जर तुमचा आशीर्वाद असला तर ती संधी नक्की मिळेल। कारण मागच्या 10 वर्ष सोलापूरचं नुकसान झालं। ज्यांच्या हातात सत्ता होती, जे आपले खासदार होते दोन्ही भारतीय जनता पक्षाचे, तुम्हाला त्यांच्याकडून जी अपेक्षा होती त्याची पूर्तता होऊ शकली नाही, हे दुर्दैव आहे। तुम्ही विश्वासाने त्यांना मतदान केलेलं, तुम्ही त्यांना ओळखत नव्हता, त्यांचं काम पण नव्हतं, त्यांचा अनुभव पण नव्हता, पण तुमचं मन इतकं मोठं की तुम्ही त्यांना डोळे मिटून मतदान केलं। 15 लाखाच्या आश्वासनावर पूर्ण देशाने बीजेपीला मतदान केलं। 2014चा उमेदवार बदलला 2019 मध्ये। म्हणजे सत्तेत असून सुद्धा जर खासदार काम करू शकत नाही, खासदार पद त्यांनी वाया घालवलं। बरंच काही करू शकले असते सोलापूरसाठी, कोट्यावधी निधी आणू शकले असते, पण त्यांनी आणू शकले नाही। म्हणून त्यांच्याच पक्षाने त्यांना निष्क्रिय ठरवलं आणि 2019 मध्ये उमेदवार बदलला। 2019 मध्ये पण तुम्ही डोळे मिटून मतदान केलं। 15 लाख अजून आले नव्हते तरी तुम्ही त्यांना दुसरा चान्स दिला। 2019 मध्ये पण तुम्ही त्यांना निवडून आणलं। 5 वर्ष दिली तुम्ही त्यांना, सत्तेत 5 वर्ष, पण पुन्हा एकदा त्यांनी तुम्हाला निराश केलं। पहिला बदलला, दुसरा आणला, दुसरा बदलला, आता उपरा आणला। अजून किती खेळ खेळणार आहे तुमच्या सोबत मला सांगा। विश्वासाने तुम्ही मतदान केले। सत्तेत असून सुद्धा ते आपल्यासाठी साधी विमान सेवा सुरू करू शकले नाही, चिमणी पाडली। आज 7 महिने झाले चिमणी पाडली आणि विमान सेवा सुरू झाली नाही। मग चिमणी का पाडली? त्यांनी एवढ्या घाई गडबडी चिमणी पाडली जणू काय ते विमान अजून ते हवेत आहे आणि लँड होणार आहे। पण मी त्याला सांगितलेलं की यांना जमणार नाहीये, यांच्यामध्ये ती क्षमता नाहीये। विमान सेवा सुरू करायला पैसे लागत नाही, फक्त एक फोन कॉल लागतो एव्हिएशन मंत्र्याला, ते पण ते करू शकले नाही। तुमच्या आठवणीसाठी शेवटची विमान सेवा आपल्या इथे काँग्रेसच्या काळात सुरू होती, किंगफिशर आहे। शेवटचा मोठा उद्योग जो सोलापुरात आला तो एनटीपीसी होता, तो काँग्रेसच्या काळात आला। शेवटची पिण्याची पाईपलाईन जी सोलापुरात आली उजनी पासून, ती काँग्रेसच्या काळात आली। दुसरी पाईपलाईन, दुहेरी पाईपलाईनचं पण काम एनटीपीसी पासून सुरू झालेलं, पण ते ह्या लोकांनी थांबवलं। त्यांनी कामं तर केली नाही, पण झालेली कामं पण बिघडवली, विमान सेवा बिघडवली। आज कॉर्पोरेशन मध्ये 2 वर्ष इलेक्शन नाही आहेत महानगरपालिकेचे, का कोणी विचारत नाहीये त्यांना? 2 वर्ष झाले इलेक्शन नाही आहे का? बीजेपी का सत्ताधारी पक्ष 2 वर्ष झाले इलेक्शन घेत आहे? लोकसभेची घाई लागली, अजून महानगरपालिका नाही, आणि त्याचा परिणाम काय होतोय की आपल्याला 6-7 दिवसाआड पाणी मिळतं। कारण का कॉर्पोरेशन मध्ये सगळं भोंगळ कारभार,
एक आयुक्त नाहीये, प्रशासक आहे, नगरसेवक नाही, महापौर नाहीये. मग कसं होणार पाण्याचं नियोजन? असं नाहीये की उजनी आधी मायनस मध्ये नव्हतं, उजनी बऱ्याचदा मायनस मध्ये गेलं. दुष्काळ आधी पण होता सोलापुरात, पण काँग्रेसचा काळ असताना आपण सक्षम पंप लावून 2 दिवसात दुष्काळात पण पाणी दिलं. का? कारण का इच्छाशक्ती होती, कारण का काम करण्याची ज्या लोकांनी मतदान केलं त्यांचा आदर, सन्मान, किंमत काँग्रेस पक्ष करतो. मी करते, ती माझी शिकवण आहे. भारतीय जनता पक्षाने खोटं सांगून तुमचा वापर केला, सत्तेत आले आणि सत्तेची मजा घेतली. पण जेव्हा तुम्हाला देण्याची वेळ आली तेव्हा ते काही देऊ शकले नाही. त्या उलट महागाईने उच्चांक गाठला. 300 रुपयाचं सिलेंडर 1200 झालं. काँग्रेसच्या काळात 300 रुपयाचं होतं. आज रेशन दुकानात धान्य मिळत नाही. बीजेपी आल्यापासून रॉकेल बंद झालं. काँग्रेसच्या वेळेस सणासुदीला, दिवाळी दसऱ्याला साखर पण मिळायची. आज साखर काय, साधं तांदूळ पण मिळत नाहीत रेशन दुकानात. आणि केसरी कार्डवर आपण शिक्का मारायचो, तो शिक्का पण या लोकांनी बंद केला. 2 कोटी रोजगार देणार होते, आठवतं का? 2 कोटी. 2 मुलांना पण रोजगार या ठिकाणी मिळाला नाही. सोलापुरात तर नाहीच. आणि म्हणतात 40,000 कोटीचे रस्ते आणले. तुम्ही घ्या तो कागद बघा, 40,000 कोटी. त्यांना विचारा, एकच प्रश्न विचारा, त्यांचं बोलती बंद होते. आमच्या सोलापुरात किती रस्ते आले सांगा. बोलती बंद. ते म्हणतात आम्ही घर जोड काय नळ दिले. विचारा आमच्याकडे किती जणांना नळ आहे, किती दिवसात पाणी नाही. काय केलं काय त्यांनी मागच्या 10 वर्षात, आणि नुकसान सोलापूरचं झालं. मी तुमचा अधिक वेळ घेत नाही. मी शब्दाची आणि कामाची पक्की आहे, आणि मी लोकांना केंद्रबिंदू मानते. मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते, आणि मी राजकारणात सत्तेसाठी आणि टक्केवारीसाठी आली नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. तुम्ही जरी मला संधी दिली तर मी ती संधी वाया नाही घालवणार. मागच्या दोघांसाठी ते संधीचं सोनं करीन आणि तुम्हाला फायदा करून. एक वेळची लढाई माझ्यासोबत लढा. पुढची सगळी लढाई मी समर्थपणे एकटी तुमच्यासाठी लढायला या ठिकाणी तयार. मी उद्या राहुल गांधी येणार आहेत, आणि आतापर्यंत आपण भाजपला विचारतो की तुम्ही काय काम केलं, आणि ते उत्तर देऊ शकत नाही की मागच्या 10 वर्षात तुम्ही सोलापूरसाठी काय केलं. त्यांच्याकडे उत्तर नाही, आणि त्यांना माहिती आहे त्यांनी काम नाही केलं, म्हणून विषयांतर करतात आणि आपल्यातच भांडण लावण्याचा प्रयत्न करतात. आपल्यातच समाजात धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हा पाप भारतीय जनता पक्ष करत आहे. ही